Good evening, everyone. Let me know whether my voice is clear or not. And everyone, mark your attendance in chat box. सब मेरी आवाज सबको सुनाई दे रही है? चलिए सब लोग अटेंडेंस मार्क कीजिए चैट बॉक्स में फटाक से. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा. ओके, लेट स्टार्ट. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केलं चॅट बॉक्स मध्ये? ओके, चला आपण स्टार्ट करूया. तर वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड लेसन नंबर 8, राईट? हाऊ ऑकर्स सीझन पार्ट 2, राईट? आपण लेसन नंबर 8 ऋतू निर्मिती भाग 2 हा लेसन स्टार्ट केलेला ऑलरेडी, राईट? तर लास्ट टाइम मी काही तुम्हाला कसे सीझन्स ऑकर होतात, ऋतू कशामुळे होतात, परत काही दक्षिणायन उत्तरायण कशामुळे होते त्याच्याबद्दल काय सांगितलं होतं, राईट? परत सूर्याचे भासमान भ्रमण याच्याबद्दल तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं, राईट? द अपरंट मुवमेंट ऑफ द सन हे तुम्हाला मी सांगितलं होतं लास्ट टाइम, राईट? देन पेरिहेलियन अँड एपेहेलियन पोझिशन ऑफ अर्थ हे सुद्धा एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला मी. पृथ्वीची उपसूर्य आणि अपसूर्य स्थिती. सगळ्यांना लक्षात आहे का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. होमवर्क मध्ये मी काय क्वेश्चन्स दिले होते सगळ्यांनी नोट डाऊन केले, आन्सर लिहिलेत का? ओके, चला तेच क्वेश्चन मी तुम्हाला आज विचारते. ज्याला आन्सर येते त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचे. ओके, चला. तर तुम्हाला मी काही क्वेश्चन्स विचारले होते होमवर्क मध्ये दिलेले. तुम्ही आन्सर बघून सुद्धा सांगू शकता कारण मी ऑलरेडी होमवर्क मध्ये दिले होते क्वेश्चन. ओके, वेट अ मिनिट. ओके, चला. तर फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला मी विचारला होता, डिफाईन उत्तरायण. चला, व्याख्या लिहा. उत्तरायण कोण सांगेल मला? उत्तरायणची व्याख्या कोण सांगेल मला? एक इंग्लिश मीडियम आणि एक मराठी मीडियम सांगायचंय. ओके, चला नाव बघूया आपण. फर्स्ट अदिती. हॅलो. येस. उत्तरायण सूर्य उगवण्याचे स्थान 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीत अधिकाधिक उत्तरेकडे सरकते, म्हणून हा काळ उत्तरायण मानला जातो. अच्छा, व्हेरी गुड. अजून कोण सांगणार इंग्लिश मीडियम मधून? चला, सगळ्यांनी आन्सर करायचंय. इंग्लिश मीडियम स्टुडंट. शार्दुल. स्विच ऑन युअर माइक अँड टेल मी डिफाईन उत्तरायण. शार्दुल. चला, सगळ्यांनी आन्सर लिहिलेलं आहे होमवर्क मध्ये, सगळ्यांनी लिहिलेलं आहे. तुम्ही बुक मधून आन्सर वाचून दाखवला तरी चालेल. शार्दुल परब, स्विच ऑन युअर माइक अँड टेल मी उत्तरायण. डिफाईन उत्तरायण. ओके, चला पटकन. चला पटकन. तोपर्यंत दीपिका तू सांग. हॅलो मॅम. येस.
From 22nd December to 21st June, the sun keeps on moving towards the north. This period is called the Uttarayan. येस, व्हेरी गुड. चला अजून कोण सांगणार? शार्दुल, स्विच ऑन युअर माइक and tell me answer. चला, जोपर्यंत तुम्हाला हा पाठ समजला नाही तर मी पुढे जाणार नाही. मला सगळ्यांकडनं आन्सर पाहिजे. आणि हे जे छोटे छोटे आहेत क्वेश्चन ते तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. बघा, इथल्या इथं तुमच्या क्वेश्चन आन्सर सुद्धा लर्न होत आहेत. शार्दुल, अजून कोण सांगणार आहे? तेजल घरत, स्विच ऑन युअर माइक. कुठला उत्तर आहे? हा का? उत्तरायण. उत्तरायण म्हणजे काय? ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे दक्षिणायन. चला, दक्षिणायन कोण डिफाईन करणार? फक्त आदिती आणि दीपिका यांनाच लेसन मी शिकवलाय का? बाकीच्यांना मी शिकवला नाहीये. हर्ष भोपी, माईक ऑन करा आणि दक्षिणायन बद्दल सांगा मला. हर्ष भोपी, स्विच ऑन युअर माईक. चला, पटापट आन्सर करा. घरी आन्सर लिहिले असतील ना तुम्ही? ओके, अनघा, दक्षिणायन कशाला हॅलो बोलतात? मॅम. येस. सूर्याचे स्थान दिवसागणिक बदलत जाते. पृथ्वीवरून जेव्हा आपण सूर्योदय पाहतो तेव्हा सूर्य वर्षभरात उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत असल्यासारखे दिसून येते. प्रत्यक्षात मात्र सूर्य कोठेही हलत नाही. सूर्य उगवण्याचे स्थान 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीत अधिकाधिक दक्षिणेकडे सरकते. हा काळ दक्षिणायन मानला जातो. ओके. शार्दुल, डिफाईन दक्षिणायन. Yes. Dakshinayana is the 6-month period between summer and winter solstice when the sun travels toward the south of the celestial sphere. Dakshinayan begins on Karka Sankranti or July 16 as नो, it makes the ओनली transition of वेट the वेट sun. वेट ओनली डिफाईन दक्षिणायन. दक्षिणायनची डेफिनेशन फक्त सांग. Dakshinayan is the 6-month period between summer solstice and winter solstice. मला टेक्स्टबुक मधली डेफिनेशन पाहिजे, नॉट गुगल सर्च. मी लास्ट टाइम शिकवलं होतं क्लासमध्ये. प्रेझेंट होते का तुम्ही? The position of the rising sun keeps on moving towards the south in the period from 21st June to 22nd December. This period is called Dakshinayan. Kala? The position of rising sun keeps on moving towards the south in the period from 21st June to 22nd December. This period is called Dakshinayan. सूर्य उगवण्याचे स्थान 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीत अधिकाधिक दक्षिणेकडे सरकते. हा काळ दक्षिणायन मानला जातो. एकदम सिंपल. 2 मार्क्सला अशी डेफिनेशन विचारणार तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. कळालं? चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन ॲपरंट मुवमेंट ऑफ दी सन. डिफाईन ॲपरंट मुवमेंट ऑफ दी सन. सूर्याचे भासमान भ्रमण. चला, कोण सांगणार? कोण डिफाईन करणार द ॲपरंट मुवमेंट ऑफ दी सन?
सगळ्यांनी आन्सर करायचंय मला. कोण आन्सर देणार? ओके, तेजल. सूर्याचे भासमान ब्रह्मन. पृथ्वीपासून जेव्हा आपण सूर्योदय पाहतो तेव्हा सूर्य सर्व भागात वर्ष भागात उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत असण्यास दिसून येते. पुढे. मात्र सूर्य कोठेही हलत नाही. सूर्य जागवण्याचे स्थान 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीत दक्षिणेकडे सरकतो. या काळाला दक्षिणोदय म्हणले जाते. या उलट 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीत उत्तरायण होते. या कालावधीत सूर्य अधिकाधिक उत्तरेकडे सरकतो. ओके, तर त्याचे फक्त आपल्याला भास होतो ना, राईट? त्यामुळे त्याला सूर्याचे भासमान ब्रह्मन असे बोलतात. अजून कोण सांगणार? एकदम ओके, आदिती. सूर्याच्या स्थान बदलाचे कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरणे व पृथ्वीचा कललेला आस आहे. प्रत्यक्षात सूर्य फिरत नाही, परंतु पृथ्वीवरून पाहताना आपल्याला तो फिरल्यासारखा दिसतो. म्हणून या भ्रमणाला सूर्याचे भासमान भ्रमण असे म्हटले जाते. येस. आन्सर काय कळालं? इंग्लिश मीडियम कोण सांगेल? दीपिका. हॅलो मॅम. येस. 1 minute, ma'am. The position of sun at sunrise appears to change on the horizon every day. Its position appears to move towards the north or south in the course of years. However, in reality, the sun does not move anywhere. That is why this movement of sun towards the north or south in a year is called the apparent movement of the sun. येस, व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना आन्सर? The position of the sun at sunrise appears to change on the horizon every day. Its position appears to move towards the north and south in the course of year. However, in reality, the sun does not move anywhere. That is why this movement of the sun towards the north or south in a year is called the apparent movement of the sun. कळालं सगळ्यांना? सूर्याच्या स्थानाबद्दलचे जे कारण आहे ते पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व पृथ्वीचा कललेला आस हे आहे. प्रत्यक्षात सूर्य हा फिरत नाही, परंतु पृथ्वीवरून पाहताना आपल्याला तो फिरल्यासारखा दिसतो. म्हणून सूर्याच्या या भ्रमणाला भासमान भ्रमण असे बोलतात. कळालं सगळ्यांना? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Which two factors are responsible for apparent movement of the sun? सूर्याच्या भासमान भ्रमणासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत? कोण सांगणार? सूर्याच्या भासमान भ्रमणासाठी कोणते 2 घटक आहेत ते कारणीभूत आहेत? चला बाकीचे स्टुडंट. अनघा. ओके, तेजल. स्विच ऑन युअर माईक आणि सांग सूर्याच्या भासमान भ्रमणासाठी कोणते 2 घटक
कारणीभूत आहेत? सूर्याच्या वार्षिक उत्तर दक्षिण भागांस भ्रमणाची कारणे पृथ्वी सूर्याभोवती फिरणे व पृथ्वीच्या आस कललेला आस. कललेला आस असणे ही आहे. ओके, व्हेरी गुड. अजून कोण सांगणार? शार्दूल. शार्दूल, स्विच ऑन युअर माईक. चला पटापट आन्सर करा. प्रथमेश, माईक ऑन कर आणि सांग मला, सूर्याच्या भासमान भ्रमणासाठी कारणीभूत असलेले 2 घटक कोणते? आता सांगितलेलं तेजलने आन्सर ते सुद्धा ऐकून तुम्हाला सांगता येऊ शकतं. प्रथमेश, स्विच ऑन युअर माईक. हर्ष, माईक ऑन कर आणि सांग मला. ओके, दीपिका. Hello, ma'am. येस. The revolution of the Earth around Sun and tilted axis of Earth are 2 factors responsible for apparent movement of Sun. येस, व्हेरी गुड. बघा कुठले 2 फॅक्टर्स आहेत? द रिव्होल्युशन ऑफ अर्थ म्हणजे काय? पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणे. द रिव्होल्युशन ऑफ अर्थ अराउंड दी सन अँड द टिल्टेड ऍक्सिस ऑफ दी अर्थ म्हणजे पृथ्वीचा कललेला आस. ओके, हे 2 फॅक्टर काय रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चला, पेरिहेलियन बद्दल डेफिनेशन कोण सांगणार? पेरिहेलियन, पोझिशन ऑफ दी अर्थ. पेरिहेलियन, पोझिशन ऑफ दी अर्थ. ओके, आदिती. हॅलो. येस. पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. परिभ्रमणादरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते. ही उपसूर्य स्थिती होय. या वेळेस पृथ्वीच्या आसाचे दक्षिण टोक सूर्याकडे असते. या उलट जुलैच्या पहिल्या आठवड्यात मी पेरिहेलियन विचारलं म्हणजे उपसूर्य स्थिती. अजून कोण सांगणार? दीपिका. The sun does not change its position. As the earth moves in an eclipse, its distance from the sun does not remain the same. It is at its minimum distance in the first week of January. This is called the perihelion position of the earth. In this position, the southern end of the axis is towards the sun. ओके, बघा. तर व्हॉट इज द पेरिहेलियन पोझिशन? अर्थ ऑर्बिट इज इलिप्टिकल. As a result, the distance from the sun to the earth is not always the same. When the earth is the nearest to the sun is called the perihelion position. काय सांगितलंय? पृथ्वीची जी परिभ्रमणचा मार्ग असतो तो कसा असतो? लंबवर्तुळाकार असतो. ओके, नंतर त्यांनी काय सांगितलंय? पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. ओके, आणि नेक्स्ट नंतर काय सांगितलं? व्हेन द अर्थ इज नियरेस्ट टू द सन. पण जेव्हा पृथ्वीचं अंतर सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते म्हणजे म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते, त्याला उपसूर्य स्थिती बोलतात. ओके, नेक्स्ट अपसूर्य स्थिती कोण सांगेल? अपेहेलियन. अनघा स्विच. ओके, तेजल सांग मला अपसूर्य स्थिती. पृथ्वीच्या परिभ्रमण जुलैच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते. पृथ्वीची ही स्थिती म्हणजे पृथ्वीची अपसूर्य स्थिती होय. येस, व्हेरी गुड.
अजून कोण सांगणार? ओके, अनगा. हॅलो मॅम. येस. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर म्हणजे अपसूर्य स्थितीत असते. ओके, आणि हे पण सांगायचे की यावेळेस पृथ्वीच्या आसाचे उत्तरेकडील टोक हे सूर्याकडे असते. ओके, इंग्लिश मीडियम वाले स्टुडंट कसे सांगणार? द डिस्टन्स ऑफ द अर्थ फ्रॉम द सन इज नॉट ऑलवेज दी सेम. हे सेंटेन्स लिहायचंय की पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर नेहमी सारखं नसतं. ओके, पण जेव्हा पृथ्वी ही सूर्यापासून लांब असते तेव्हा त्याला आपण बोलणार अपेलियन पोझिशन, म्हणजे अपसूर्य, लांब असल्यावर. ओके, कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? लास्ट टाइम आपण इथपर्यंतच घेतलं होतं. सगळ्यांना कळालं? पुढे जाऊया आपण. ज्यांचा माईक ऑन आहे त्यांनी ऑफ करा. ओके, चला तर मी स्क्रीन शेअर करते, आपण पुढे बघूया. ओके, चला तर आय थिंक डू यू नो पर्यंत झालं होतं, राईट? झालेलं ना? चला तर जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन पासून स्टार्ट करूया आपण. सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. ॲज द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, the equator receives perpendicular rays on 2 days in a year. This condition occurs on the 21st March and 23rd September. On these days, both the poles are at the same distance from the sun, and this is called equinox. बघा काय सांगितलं यांनी? परिभ्रमण कक्षेत वर्षातून 2 दिवस विषुववृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात. सूर्याची किरणे कसे पडतात? परपेंडिक्युलर. ओके, जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते तेव्हा त्याचे इक्वेटर म्हणजे विषुववृत्तावर सूर्याची किरणे कसे पडतात? 2 दिवसात, म्हणजे 2 दिवस, वर्षातून 2 दिवस सूर्याची किरणे कसे पडतात? परपेंडिक्युलर म्हणजे लंबरूप पडतात. दिस कंडिशन ऑकर्स ऑन 21st मार्च अँड 23rd सप्टेंबर. ही स्थिती साधारणपणे 21 मार्च किंवा 23rd सप्टेंबर रोजी असते. ओके, ऑन दिस डेज बोथ द पोल्स आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम दी सन. आणि या दोन्ही अशा वेळी पृथ्वीचे जे उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही जे ध्रुव आहेत ते सूर्यापासून समान अंतरावर असतात, म्हणजेच पृथ्वी संपात स्थितीत असते. काय सांगितलं? हे जे 2 पोल्स आहेत कशाचे? पृथ्वीचे. ओके, अर्थचे जे दोन्ही पोल्स आहेत नॉर्थ आणि साऊथ, ओके, ते दोन्ही सन पासून इक्वल डिस्टन्सवर असतात आणि त्या पोझिशनला काय बोलतात? इक्विनॉक्स. काय बोलतात? इक्विनॉक्स म्हणजे पृथ्वीची संपात स्थिती. कळालं सगळ्यांना? पहिला पॅराग्राफ कळाला का सगळ्यांना? जरा चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. काय सांगितलंय? जेव्हा जी पृथ्वी आहे ती सूर्याभोवती फिरते, ओके, सूर्याभोवती फिरते ना, तर त्याला वर्ष लागतो. सगळ्यांना माहिती आहे 365 डेज लागतात पृथ्वीला सूर्याभोवती एक कम्प्लीट राऊंड करण्यासाठी. ओके, त्या वर्षामध्ये 2 दिवस असे असतात की तेव्हा सूर्याची किरणे कसे पडतात पृथ्वीवर? परपेंडिक्युलर. ओके, म्हणजे लंबरूप पडतात. ओके, त्यांनी सांगितलं कुठल्या डेजला पडतात? 21st मार्च आणि 23rd सप्टेंबर. ओके, त्यांनी नंतर काय त्यांनी एक कंडिशन सांगितली की या दिवशी जी पृथ्वीचे दोन्ही पोल्स आहेत म्हणजे दोन्ही ध्रुव आहेत, साऊथ आणि नॉर्थ म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुव, हे सूर्यापासून समान अंतरावर असतात आणि त्या स्थितीला काय बोलतात? पृथ्वीची संपात स्थिती म्हणजे इक्विनॉक्स. कळालं सगळ्यांना? तुम्हाला विचारू शकतात इक्विनॉक्स एक्सप्लेन करा, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ओके, चला पुढे जाऊया. डायग्राम दिलेली आहे, ती डायग्राम सगळ्यांनी बघा. इक्विनॉक्सची डायग्राम दिलेली आहे बघा इथे. इक्विनॉक्स डेज, संपात दिन. नॉर्थ आणि साऊथ पोल बघा सन पासून इक्वल डिस्टन्सवर आहेत आणि जे सन रेज आहेत ते बरोबर परपेंडिक्युलर पडतायत अर्थवर. ओके,
दिसतंय सगळ्यांना? बघा नेक्स्ट पुढे बघूया आपण. The illuminated and dark position of all the parallels, including the equators, are shown in figure 8.3. In the figure, the circle of illumination divides all the parallels from the north pole to the south pole equally. बघा काय सांगितलंय, प्रकाश वृत्तामुळे, इल्युमिनेशन म्हणजे काय, इल्युमिनेशन म्हणजे काय, प्रकाश. ओके, प्रकाश वृत्तामुळे विषुवृत्तासह सर्वच अक्षवृत्तांचे होणारे प्रकाशित आणि अप्रकाशित भाग तुम्हाला या आकृतीमध्ये दाखवलेले आहेत. बघा इथे दाखवलंय ना, सननी जो भाग प्रकाशित झालेला आहे, ज्या पोर्शन मध्ये लाईट आहे आणि ज्या पोर्शन मध्ये डार्क आहे, लाईट नाहीये, ते दोन्ही पोल तुम्हाला दोन्ही पार्ट दाखवलेले आहेत त्यांनी नंतर काय सांगितलंय की उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत प्रकाशित आणि अप्रकाशित भाग समान असल्याचे तुमच्या लक्षात येईल. बघा तुम्हाला दिसतंय इथे, आता जो डार्क पार्ट आहे आणि लाईट पार्ट आहे, लाईट पार्ट कुठला येणार आहे, या साईडचा ना, जो सनच्या बरोबर एक्झॅक्ट आहे, म्हणजे ईस्ट साईडचा, आणि वेस्ट साईडचा थोडा डार्क येईल. ओके, तर दोन्ही पार्ट बघा सेम इक्वली आहे ना, कळतं ना सगळ्यांना, इक्वली आहे ना दोन्ही, कळतंय सगळ्यांना. पूर्व आणि पश्चिम भाग तुम्हाला बरोबर इक्वल हे झालेलं दिसतंय तुम्हाला. ओके, नेक्स्ट. एव्हरीवेअर ऑन दी अर्थ नाईट टाइम अँड डे टाइम आर इक्वल ड्युरेशन. मग त्या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान आणि रात्रमान ही सारखीच असते. दिस कंडिशन इज कॉल्ड इक्विनॉक्स. त्याच कंडिशनला काय बोलतात, संपात स्थिती. ऑन इक्विनॉक्स द सन रेज आर परपेंडिक्युलर ऑन इक्वेटर. इक्विनॉक्सला काय असतं, संपात स्थिती म्हणजे काय, ऋषुवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप असण्याची स्थिती. ओके, इक्विनॉक्सला काय होतं, जे सनरेज असतात ते इक्वेटरला काय पडतात, एकदम परपेंडिक्युलर पडतात. इन दिस कंडिशन द सर्कल ऑफ इल्युमिनेशन coincides with the great circle defined by two opposite meridians. काय सांगितलंय, यालाच काय बोलतात, विषुवदिन सुद्धा बोलतात, विषुवदिन. ओके, या स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त रेखावृत्तीय बृहद्वृत्तांशी तंतोतंत जुळते. ओके, काय सांगितलंय त्यांनी, सर्कल ऑफ इल्युमिनेशन coincide with great circle defined by opposite meridians. Okay, next. In the northern hemisphere, spring prevails from 21st March to 21st June, while autumn prevails from 23rd September to 22nd December. तर त्यांनी सांगितलंय की उत्तर गोलार्धामध्ये 21 मार्च ते 21 जून या कालावधीत वसंत ऋतू, तर 23 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत शरद ऋतू असतो. ओके, नॉर्थन हेमिस्फिअर म्हणजे नॉर्थ पार्ट मध्ये स्प्रिंग कधी असतं, 21 मार्च टू 21 जून, आणि ऑटम कधी असतं, 23 सप्टेंबर टू 22 डिसेंबर. ओके, स्प्रिंग म्हणजे शरद ऋतू, ऑटम म्हणजे स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, ऑटम म्हणजे शरद ऋतू. ओके, द साऊथर्न हेमिस्फिअर हॅज दी अपोजिट सीझन ड्युरिंग दिस पिरियड. पण साऊथ पार्ट मध्ये अपोजिट असतात, म्हणजे जिथे स्प्रिंग असेल तिथे ऍटम, जिथे ऍटम असेल तिथे स्प्रिंग. ओके, उलट असतात थोडे. इन द नॉर्थर्न हेमिस्फिअर 21st March is called spring or vernal equinox, whereas 23rd September is called autumnal equinox. बघा काय सांगितलं, 21st मार्च मध्ये काय असतं, स्प्रिंग असतं ना, म्हणून त्याला सांगितलं स्प्रिंग युकिनॉक्स. ओके, काय बोलतात, स्प्रिंग युकिनॉक्स म्हणजे वसंत संपात. आणि 23rd सप्टेंबरला काय असतं, ऍटमर्नल शरद म्हणजे शरद संपात. ओके, कळालं सगळ्यांना इथपर्यंत. the equinox and solstice dates can vary by day or so.
तर काय सांगितलं त्यांनी, हे जे 2 दिवस आहेत युकिनॉक्स आणि सोलेस्टाईस, म्हणजे अयन दिन आणि विषुव दिन च्या तारख्यामध्ये एखाद्या दिवसाचा फरक असू शकतो. ओके, कळतंय सगळ्यांना? इथपर्यंत कळालं? सगळ्यांना इथपर्यंत कळालं का? जर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तुम्हाला एक डायग्राम दाखवली आहे, राईट? त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलंय, काय दाखवलंय की आपण जे इक्विनॉक्स आहे, इक्विनॉक्स डेज बद्दल तुम्हाला एक डायग्राम दिली आहे. इक्विनॉक्स म्हणजे काय? सनचे जे रेज आहेत ते अर्थवर परपेंडिक्युलर पडतात. ओके, इक्वेटरवर परपेंडिक्युलर काय होतात? पडतात. ओके, म्हणजे विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्याला आपण बोलतो इक्विनॉक्स. ओके, मग त्यांनी इथे डायग्राम मध्ये दाखवले की नॉर्थ आणि नॉर्थ पोल टू साऊथ पोल पर्यंत जे काही सनरेज आहे ते इक्वली काय झालेले, इल्युमिनेटेड झालेले इक्वली. ओके, तुम्हाला इक्वली इल्युमिनेटेड झालेले दिसत आहेत आणि त्यामुळे प्रकाशित आणि अप्रकाशित भाग सुद्धा समान झालेला आहे, तुम्हाला दिसतंय. मग त्याच दिवशी काय होतं, पृथ्वीवर ते जो डे टाइम आणि नाईट टाइम आहे तो सेम असतो. ओके, त्यालाच काय बोलतात? युनिनॉक्स, इक्विनॉक्स बोलतात. ओके, त्याच कंडिशनला इक्विनॉक्स असे बोलतात. आणि जे लंबरूप पडतं सूर्यकिरण त्याला विषुव दिन असं सुद्धा बोलतात. ओके, नंतर त्यांनी सांगितलंय की नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये 21 मार्च ते 21 मार्च टू 21 जून मध्ये काय असतं? स्प्रिंग असतं. ओके, शरद ऋतू असतो. आणि 23 सप्टेंबर टू 22 डिसेंबर काय असतं? ॲटम, म्हणजे शरद ऋतू असतो. ओके, नंतर त्यांनी सांगितलं साऊथ हेमिस्फिअर मध्ये याच्या अपोजिट असतात, म्हणजे जिथे वसंत ऋतू तिथे शरद, जिथे शरद तिथे वसंत. ओके, नंतर त्यांनी सांगितलं की इन द नॉर्थर्न हेमिस्फिअर 21 मार्च इज कॉल्ड दी स्प्रिंग इक्विनॉक्स वर्नल, म्हणजे 21 मार्चला काय बोलतात? वसंत संपात. ओके, आणि 23 सप्टेंबरला काय बोलतात? ॲटमनल इक्विनॉक्स, म्हणजे शरद संपात. ओके, आणि त्यांनी सांगितले की हे दोन दिवस आहेत, म्हणजे अयन दिन आणि विषुव दिन, यांच्यामध्ये थोडा डेटचा सुद्धा डिफरन्स होऊ शकतो. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? आताच सांगा. ओके, पुढे जाऊया. चला, आता पुढे काही तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेत, तुम्हाला डायग्रामला रिलेटेड क्वेश्चन विचारले, ते आपण बघूया. बघा काय सांगितलंय, फिगर 8.4 shows the position of the earth with the tilted axis on 21st June and 22nd December. It also shows the illuminated and dark portions. Observe this figure and answer the following. काय सांगितलं तुम्हाला? 8.4 वाली फिगर बघा सगळ्यांनी. ही जी 8.4 वाली फिगर आहे, द पोझिशन ऑफ द अर्थ विथ द टिल्टेड ऍक्सिस ऑन 21 जून अँड 22 डिसेंबर, ही जी डायग्राम आहे ती तुम्हाला काय करायची, नीट ऑब्झर्व करायची आणि त्याच्यावरचे काय क्वेश्चन आन्सर तुम्ही मला सांगायचे. ओके, चला आपण स्टार्ट करूया. आन्सरिंग तुम्ही करायचं. ओके, चला. इन फिगर ए विच पोल इज रिसिव्हिंग सनलाइट? चला, फिगर ए मध्ये बघा कुठला पोल सनलाइट रिसीव्ह करतोय, कोण सांगेल मला? चित्र अ मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे? ओके, प्रथमेश. टीचर, हॅलो मॅम. येस येस. चित्र अ मध्ये उत्तर ध्रुवावर प्रकाश पडला आहे. येस, व्हेरी गुड. अजून कोण सांगणार? दीपिका. Hello, ma'am. येस. In figure A, North Pole is receiving sunlight. येस, नॉर्थ पोल बघा सगळ्यांनी कुठे पडतोय? नॉर्थ पोलला. ओके, चला, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर राईट आहे. नेक्स्ट, इन फिगर बी विच पोल इज नॉट रिसिव्हिंग
सनलाइट. चला, फिगर बी मध्ये कुठल्या ध्रुवावर प्रकाश पडलेला नाहीये? चला, बी मध्ये, फिगर बी मध्ये कुठल्या? ओके अनघा. हॅलो मॅम. येस. साऊथ पोल वरती प्रकाश पडलेला नाहीये. साऊथ, वेट अ मिनिट. बघा सेकंड याच्यामध्ये साऊथला की नॉर्थला नाही पडलाय? कोण सांगणार अजून? तेजल. उत्तर ध्रुव. येस. बघा इथे सनलाइट सेकंड बघा, फिगर बी सांगितले. सनरेज बघा, साऊथ पोलवर सनरेज येत आहेत आणि नॉर्थला नाहीये. ओके, तर उत्तर ध्रुव. कळलं सगळ्यांना? ओके, चला थर्ड क्वेश्चन. Which hemisphere has the longest daytime on 21st June? Which hemisphere has the longest daytime on 21st June? कोणत्या गोलार्धातील दिनमान 21 जून रोजी मोठे असेल? काय क्वेश्चन विचारलंय? कुठल्या गोलार्धातील दिनमान 21 जून रोजी मोठे असेल? कोण सांगेल? ओके आदिती. उत्तर गोलार्धातील दिनमान 21 जून रोजी मोठे असेल. अजून कोण डिफरंट आन्सर? अजून आन्सर राईट आहे? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. अजून कोणाचा डिफरंट आन्सर आहे का? सगळ्यांना आवाज येतोय माझा? ओके, नॉर्थ पोल ना, कारण तिथे सनरेज पडतायत, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. Which hemisphere will have the longest night on 22nd December? 22nd डिसेंबर मध्ये कुठल्या हेमिस्फिअर मध्ये 22nd काय, कोणत्या गोलार्धातील रात्रमान 22nd डिसेंबर रोजी मोठे असेल? ओके दीपिका. North Hemisphere. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. On which date will the Tropic of Cancer receive perpendicular sun rays? On which date will the Tropic of Cancer receive the perpendicular sun rays? कर्क वृत्तावर कोणत्या दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात? बघा कोण सांगेल आन्सर? ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन कोणत्या दिवशी पडणार? कोण सांगेल? मकर वृत्तावर, सॉरी कर्क वृत्तावर. ओके तेजल सांग. कर्कवृत्तावर 21 जून या दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात. 21 जून. बघा 21 जून, 21 जूनच्या इथे तर आपल्याला नाही दिसत आहे काही. 22 डिसेंबरला आहे ना ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. 22 डिसेंबरला या पार्ट मध्ये आहे, फिगर बी मध्ये, आणि तिथे हे येत आहेत सनरेज, बरोबर.
तर 22 डिसेंबर. आन्सर इज 22 डिसेंबर, 22 डिसेंबर. कळालं सगळ्यांना? फिगर नीट बघा सगळेजण. कर्कवृत्त कुठल्या चित्रामध्ये, कुठल्या चित्रामधल्या कर्कवृत्तावर तुम्हाला प्रकाश पडलेला दिसतोय, सूर्यकिरण पडलेला दिसतोय? चित्र बी ना. मग चित्र बी वाला कुठलं आहे डेट? 22 डिसेंबर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. Considering the position of North Pole, which season will prevail in the northern hemisphere from 22nd March to 23rd September? बघा, उत्तर ध्रुवाच्या स्थितीचा विचार करता 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असेल? कुठला ऋतू असेल 22 मार्च टू 23 सप्टेंबर मध्ये? कोण सांगेल? ओके, तेजल. उत्तर ध्रुवेच्या तीराचा विचार करता 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत उत्तर गोलार्धात उन्हाळा ऋतू असेल. ओके, उन्हाळा. पण आपल्याला जर आपण शरद किंवा वसंत या ऋतूपेक्षा कुठला असेल मग? शरद असेल की वसंत असेल? आपल्याला शरद किंवा वसंत या ऋतूबद्दल विचार करायचा आहे. स्प्रिंग या ॲटम कुठला असेल सीझन? स्प्रिंग ना. वसंत ऋतू असेल, राईट? येस टीचर. येस. ओके, तर या सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, तर आज नेक्स्ट पार्ट आहे जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन. तर जे आता आपण बघितलंय क्वेश्चन, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे डिटेल मध्ये दिलेलं आहे. ओके, तर ते आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. ओके, हळू थोडं थोडं घेतलं तर तुमच्या लक्षात पण राहील सगळे सगळे जे काही डेफिनेशन वगैरे आहेत. आणि नेक्स्ट टाइम मला सगळ्यांचा आन्सर पाहिजे. काय खूप जण अजून आन्सर देत नाहीयेत. का तुम्हाला मी शिकवत नाही का? फक्त क्लासमध्ये ओनली आदिती, अनघा, दीपिका हेच आहेत का? शिकवताना सगळ्यांचं लक्ष असतं ना. आन्सर करताना पण सगळ्यांनी आन्सर द्यायचंय. ओके, तर आजचं होमवर्क असणार आहे, मी तुम्हाला काही क्वेश्चन्स टाकेल गुगल क्लासरूम मध्ये. प्लस तुम्हाला काय करायचं, हे जे क्वेश्चन आन्सर आहेत हे सुद्धा लिहायचे हा. फिगर 8.4चं जे रिलेटेड आता मी क्वेश्चन आन्सर्स विचारले ते सुद्धा तुम्ही होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचे. कळालं? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काही डाऊट आहे? आज जेवढा आपण पार्ट घेतला इक्विनॉक्स बद्दल कोणाला काही आहे का? इक्विनॉक्स डेज बद्दल आपण बघितलं, त्याची सुद्धा डायग्राम तुम्ही नीट लर्न करा. ओके, ती डायग्राम तुम्हाला काढता यायला पाहिजे संपात दिनची, आणि ती एक्सप्लेन करता यायला पाहिजे. ओके, कळतंय? ओके, मग चला आपण इथेच थांबूया.
नेक्स्ट क्लासमध्ये लेसन आपण कम्प्लीट करूया. ओके, राहिलेला पार्ट तुम्ही क्लास लेट करू शकता. बाय एव्हरीवन अँड गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. बाय Bye. मॅम, गुड नाईट. बाय. चला क्लास लेफ्ट करा पटकन.